नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता आपल्याला 2 वर्षापासून आपल्याला ज्याची आतुरता लागली होती ते म्हणजे पोखरा योजना. आता ती पोखरा योजना काय झालेली आहे, ह्या वर्षी चालू झालेली आहे. त्याच्या याद्या वगैरे गावाने आहे, कोणते गाव त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, काय योजना आहेत, ह्या सर्वाची माहिती काय केलेली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याला काय झालेली आलेली आहे आणि त्यानंतर जे पोखरामध्ये गाव आहेत तर त्यांनासुद्धा त्या शेतकऱ्यांना ती माहिती दिलेली आहे. त्यामध्ये मग अनेक योजना आहेत, अवजारे असतील, त्यानंतर शेतकरी योजनामध्ये ज्या शेतीविषयक योजना आहेत, ठिबक, तुषार सिंचन, ह्याच वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या अनेक योजना आहेत. त्यामध्ये विहीर दुरुस्तीसाठी सुद्धा काय झालेलं आहे, ही एक योजना दिलेली आहे. मग ज्यांची विहीर दुरुस्ती करायची आहे, नवीन खोदण्यासाठी त्याच्यात काही नाही, पण ज्यांची काही दुरुस्ती करायची आहे, पडझड झालेली आहे, बांधकाम करायचं आहे, त्यानंतर त्यांची खोली रुंदी करायची आहे, अशांसाठी काय केलेलं आहे शासनाने महा-डी-बी-टीमध्ये काय केलेलं आहे, अनुदान जाहीर केलेलं आहे. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांना काही त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, पोखरा योजनेमधून विहिरीची दुरुस्ती करू शकता. त्यांची पडलेली असेल, एखाद्याला जर आणखीन खोली खोदायची असेल, बांधकाम विहिरीचं झालं नसेल, आहे का नाही, एखाद्याने कच्ची झाली असेल, बांधलेलं आहे पण त्याला थोडीशी पडझड होण्याच्या मार्गावर आहे, अशांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना काय करणार आहेत, बांधकाम करण्यासाठी अनुदान म्हणून रक्कम काय केली जाणार आहे, तर दिली जाणार आहे. मग ज्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे, विहिरीचा लाभ घ्यायचा आहे, विहीर अगोदरच खोदलेली आहे आणि त्याची थोडीशी दुरुस्त वगैरे करायची असेल, त्यासाठी पुनर्भरण करायचं असेल त्याच्यामध्ये, तर तुम्ही काय करू शकतात, ह्या योजनेचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकतात. मग कुठंही जायचं नाही. मग जी वेबसाईट आहे का नाही, पोखरा योजनेची, त्या पोखरा योजनेमध्ये जाऊन तुम्ही काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावर तुमची विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला काय करता येणार आहे, दुरुस्ती करता येणार आहे आणि त्याचं अनुदान उचलता येणार आहे. त्या शेतकऱ्याकडं फार्मर आय डी असणं आवश्यक आहे. फार्मर आय डी वगैरे, आणि ते जे गाव जे शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते गाव पोखरा योजनेमध्ये यावर्षी बसलेलं असावं. तरच तुम्हाला काय करता येणार आहे, याचा लाभ घेता येणार आहे. तुमचं गाव जर त्या पोखरा योजनेमध्ये बसलं नसेल तर ह्या विहीर दुरुस्तीचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. जे शेतकरी ह्या योजनेच्या पोखरा योजनेचं मध्ये गाव जे बसलेले आहेत तर तेवढ्याच शेतकऱ्यांना, त्या गावातील शेतकऱ्यांनाच फक्त ह्या योजनेचा लाभ घेता येत आहे. इतर शेतकऱ्यांना घेता येत नाही, ते लाभ मिळत नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग जे प्रकल्प अंतर्गत जे आहेत ना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत जे गाव बसलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ह्या योजनेचा, शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे, लाभ उचलायचा आहे. विहिरीसाठी नव्हे तर अनेक ह्याच्यासाठी काय केलेलं आहे, योजना त्यांना काय केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. मग तुम्ही त्या काय करू शकतात, घेऊ शकतात. मागल त्याला योजना असं म्हणावं लागेल. त्या योजनेमध्ये मग तुम्हाला जी योजना पाहिजे, शेतकरी योजना, त्या तुम्ही काय करायच्या आहेत, ह्या पोखरा योजनेअंतर्गत हस्तगत करायच्या आहेत, घ्यायच्या आहेत. धन्यवाद.